तालुक्यातील पाटोळे येथे रविवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी भारतीय संत समितीचे महासचिव स्वामी दीनानाथ महाराज यांच्या हस्ते व सिन्नरभूषण त्र्यंबक बाबा भगत यांच्या उपस्थितीत तेथील खंडेराव महाराज व काशाई माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसेच कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच मेघराज आव्हाड यांसह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी दिली। या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात गुरुवार दिनांक 23 ऑगस्ट पासून झाली असून या दिवशी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत खंडेराव महाराजांच्या मूर्तीची सवाद्याशी मिरवणूक काढण्यात आली। सरपंच मेघराज आव्हाड व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या योगदानातून तसेच लोकसहभागातून पाटोळे गावात उभारण्यात आलेल्या खंडेराव महाराज मंदिरात 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे। गुरुवार रोजी संपूर्ण गावातून या मूर्तीची सवाद्याशी मिरवणूक काढण्यात आली। या धार्मिक सोहळ्यात शनिवारी रात्री केशव महाराज उकळीकर यांचे कीर्तन होणार आहे। रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत ग्रामदेवत खंडोबा महाराज आणि काशाई या 2 देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना स्वामी दीनानाथ महाराज यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर पांडुरंग महाराज आव्हाड पाटोळेकर यांचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर जागरण गोंधळ आणि रात्री भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर शिवचरित्रकार गुरीताई सांगळे पंढरपूरकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार असून या धार्मिक सोहळ्याचा तालुकावासियांनी लाभ घेण्याचे आवाहन सरपंच मेघराज आव्हाड यांनी केले। SN न्यूज साठी पाटोळेहून सुरेश कपिले। पाटोळे येथे सर्वांचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यांचा खंडोबा महाराजांच्या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलशस्थापना या लोकार्पण सोहळ्याचं आज दिनांक 23 अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेराव महाराज यांचा नवीन मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 23/8/2018 पासून सुरू होत असून संपूर्ण ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व नागरिक या ठिकाणी सर्व भाविक या मोठ्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असून आज दिनांक 23 रोजी संध्याकाळी 7 वाजता या सवाद्य मिरवणूक या मूर्तीची काढण्यात येणार आलेली असून या मूर्तीचा मिरवणूक झाल्यानंतर उद्या सकाळी 24 तारीख रोजी सकाळी 7 वाजता होम हवन व कलश स्थापना त्याचप्रमाणे मूर्ती पूजा तसेच वेद पठण या वैदिक धर्मानुसार
पूजेचं आयोजन केलेलं असून ब्राह्मण वृंद या पूजेचं नाशिकहून आल्यानंतर इथे पूजा अर्चा त्याचप्रमाणे होम हवन करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 9 ते 11 रामायणाचार्य हरिभक्त परायण ढोक महाराज यांचं 9 ते 11 रात्री कीर्तन आहे. त्यानंतर दिनांक 25/8/2018 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिराची पूजा, मूर्तीपूजा, गणेश पूजन त्याप्रमाणे तसेच होम हवन इत्यादी वास्तुमंडल पूजा या सर्व पूजांचं याच्याप्रमाणे खंडोबाच्या याच्या मूर्तीचं पूजन तसेच आपल्या याला काय म्हणता येईल आपलं पूजा जे ब्राह्मण वृंदांच्या हस्त्याची पूजा होणार आहे. तसेच संध्याकाळी 9 ते 11 केशव महाराज उकळीकर यांचं कीर्तन. त्यानंतर दिनांक 26/11/2000 रविवार 26/8/2018 रोजी सकाळी 7 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत होम हवन, पूर्णाहुती त्याचप्रमाणे पूजा, मूर्तीपूजा, त्यानंतर इतर धार्मिक कार्यक्रम व हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पाटोळकर यांचं 9 ते 11 कीर्तन व त्यानंतर श्रद्धेय श्री दीनानाथ महाराज व त्र्यंबक बाबा भगत यांच्या हस्ते आपल्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहणचा समारंभ या ठिकाणी पार पडणार असून त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला असून या सर्व कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी, तालुक्यातील सर्व नागरिकांनी या आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्य दैवतासाठी हजर राहावी, सर्वांना नम्रतेची विनंती. महाप्रसाद व त्यानंतर रात्री 12 ते सकाळी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम संपूर्ण ग्रामस्थांनी आयोजित केला असून रात्री 9 ते 11 शिवचरित्रकार हरिभक्त परायण गौरीताई सांगळे पंढरपूर यांचं कीर्तन होणार आहे. तर या कीर्तनाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा.